सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो, जगिया स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 33 13 ते 18 ही वचने. उत्पत्ती अध्याय 33 13 ते 18 ही वचने. याकोब त्यास म्हणाला, माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत आणि वत्सास दूध पाजणाऱ्या शेळ्या मेंढ्या व गायी यांचे मला पाहिले पाहिजे. त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल. तर स्वामी, आपण आपल्या दासास सोडून पुढे जा आणि माझी गुरे, मेंढरे व मुले यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालून सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन. मग एसाव म्हणाला, माझ्या लोकांपैकी तूच बरोबर ठेवू काय? तो म्हणाला, कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे. हे ऐकून एसाव त्याच दिवशी सेईरास परत जाण्यास निघाला. याकूब मजला करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने आपणासाठी घर बांधिले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोत, खोपट्या असे पडले. मग याकूब पदन अरामाहून निघाला. तो कनान देशातील शखेम नामक नगरास सुखरूप पोहोचला आणि नगराबाहेर तळ देऊन राहिला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, आज जी वचने आपणासमोर वाचलेली आहे उत्पत्ती याचा 33वा अध्याय आणि यातून जी वचने आम्ही पाहत आहोत यामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसून येते आणि ती म्हणजे की याकोब आणि एसाव या दोन्ही भावांमध्ये झालेला जो सलोखा आहे तो इथे आम्हाला दिसून येत आहे. आम्हाला माहित आहे की याकोब जो आहे तो इसावाला आणि इसाकाला तो फसून तो आपला मामा लाबान याच्या घरी जो तिथे गेलेला आहे आणि तो जाताना फक्त देवाचं वचन असं सांगतं की तो एक काठी घेऊन त्या ठिकाणून तो गेला आणि येताना त्याने भरपूर काही संपत्ती आणि भरपूर काही आपली कुटुंब वाढवून त्या ठिकाणी तो परत येत असताना ज्यावेळेस एसाव त्याला भेटण्यासाठी दुरून दिसतो आणि त्याचबरोबर तो 400 माणसं घेऊन त्याला भेटण्यासाठी तो जात आहे. आणि या ठिकाणी कदाचित याकोबाला असं मनात वाटलं असेल की एसाव कदाचित आता आपल्या केलेल्या या चुकांमुळं आपला बदला घेण्यासाठी तो समोर येत आहे आणि एवढे माणसं तो समोरून घेऊन येत आहे. याचा अर्थ निश्चितच माझे सर्व धनसंपदा आणि गुडेढोरे, माझी पत्नी आणि माझी लेकरं आणि दास दासी या सर्वांचा नायनाट करण्यासाठी तो येत आहे.
आणि हे त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही पाहतो की त्याने काही माणसं आणि त्याच्यासाठी काही भेट 2-3 तुकड्यामध्ये त्याला समोर पाठवलेले आहे की ज्याच्याद्वारे त्याचं मनाचं परिवर्तन व्हावं. परंतु या ठिकाणी पाहतो आम्ही की एसाव जो आहे हा वेगळ्या पद्धतीने प्रेमभावाने आपला भाऊ याकूब याला भेटण्यासाठी तो पुढे जात आहे. नगरात सुखरूप पोहोचला आणि नगरापुढे त्याने तळ देऊन तेथे तो राहिला. जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन त्याने शेकेमाचा बाप हमोर याच्या वंशजांकडून 100 कसडी देऊन ती विकत घेतली आणि तेथे त्यांनी एक वेदी बांधलेली आहे. आणि त्या वेदीला त्यांनी एल एलोहे इस्रायल असं नाव त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ की देव, इस्रायलचा देव असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी ही वेदी बांधून परमेश्वराला त्यांनी आपले अर्पण त्यांनी सादर केलेले आहे. परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना त्यांनी केलेली आहे. आणि त्या वेदीला त्यांनी देव, इस्रायलचा देव असं नाव त्यांनी दिलेलं आहे. जी इस्रायलची संतती पुढे वाढणार आहे, जे इस्रायल राष्ट्र जे बनणार आहे, त्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी इस्रायलचा देव हे नाव तेथे दिलेलं आहे. प्रियांनो, आज आम्ही पाहतो की याकोबाच्या मनातील जे काही भावना आपल्या भावाबद्दल होती आणि त्यानंतर आपल्या भावाबद्दल जे त्यांनी प्रीती आणि प्रेम आणि सलोखा दर्शवलेला आहे तो या वचनांमध्ये आम्हाला विशेष महत्त्वाचा वाटत आहे. अनेक दिवसापासून जे संबंध जे बिघडलेले होते ते देवाचा सेवक याकोब यांनी पुन्हा ते प्रस्थापित केलेले होते. आज आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की त्याने सुद्धा याकोबाने ही वेदी बांधण्याच्या अगोदर आपले संबंध त्याबरोबर ते प्रस्थापित केलेलं आहे. देवाचं वचन सुद्धा आपल्याला नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळी तू वेदी समोर दानार्पण घेऊन जात आहे त्यावेळेस आपल्या संदर्भातली ज्या गोष्टी आहेत की ज्यांचा सलोखा तुला करायचा आहे, तुझ्या भावाविरुद्ध, तुझ्या लोकांविरुद्ध काही असेल तर त्याचा सलोखा करून नंतरच ते दान आपल्या वेदीजवळ तू घेऊ नये. आणि परमेश्वरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही देवाच्या दृष्टीने शुद्ध आणि पवित्र असावं. देवाच्या दृष्टीने आम्ही निर्दोष असावं, कारण की त्या स्वर्गामध्ये आम्ही पाहतो की कुठल्याही प्रकारचं पाप आम्हाला घेऊन जाता येणार नाही, कुठल्याही प्रकारची दुष्टता घेऊन आम्हाला जाता येणार नाही. आणि म्हणून प्रभू करो आणि आमच्या जीवनामध्ये या प्रकारच्या गोष्टी नियमित असाव्या की जे याकोबाने आपला भाऊ एसाव याच्या संदर्भात जे दाखवलेलं आहे. आणि त्याच वेळेस हे परिपूर्ण होऊ शकते की ज्यावेळेस आमचं अंतःकरण, आमचं मन यासाठी तयार होईल. प्रभू करो आणि आमचं अंतःकरण, आमचं मन या प्रकारे तयार होण्यास तो आम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो दे बापा प्रभू. आज याकोब आणि एसाव या दोघा भावांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी तू आम्हाला स्पष्ट केलेला आहे की ज्यावेळेस सरतेशेवटी त्यांनी एक वेदी बांधून त्याला देव, इस्रायलचा देव असं म्हटलेलं आहे, परंतु त्या अगोदर आपल्या भावासंगती जो त्यांनी सलोखा केलेला आहे प्रभू, त्या प्रकारचं जीवन आम्हा प्रत्येकांमध्ये असावं यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. तुझी मात्र आशा, जय मंगल धाम, जगावर तुझा मात्र प्रेम. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. जग हे तुझी वाट बघते. जग हे तुझी वाट बघते. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.